घ्यायचा नाही तर फार झालं. आजारी का घेतलं कसं ते बसू आम्ही विचार करू. हा परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये. पण नाशिकची जागेची अजूनही घोषणा होते. कुठेतरी वाटलं की तुम्ही माघार घेतली आणि आता घोषणा होईल. का अडले कुठे अडले? आता मी तर सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून. आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली. होईल आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागू. आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आणू. नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. का महायुतीमध्ये प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडणार, मुख्यमंत्र्याकडे मांडणार, उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार. त्याच्यामध्ये गैर काय आहे? एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण तर झाली पाहिजे ना. त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवार होते, पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्या. असं ठीक आहे, मी त्याच्या काय उत्तर देणार. साहेब मनोज जरांगे असं म्हणतात की मराठ्यांची इतिहासामध्ये पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा लागतो. असं असं ना. हो काय हे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला. काय सांगतोय, काही बडबडतंय, काही बडबडतंय. त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे, ओबीसीनी का लढाव. बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं का लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी, आठवतं का. आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपला बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे. अहमदनगरमध्ये बॅनर लागले ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो तिथल्या राजेंद्र फडोळे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आपला फोटो. मी काय करू आता. जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय त्यातून जे काही ओबीसी रान पेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडतायत. परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या पक्षाचा, कोणाची विचारधारा काय, कोणाची विचारधारा काय, तुम्ही काय सांगू ना. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं